नाशिक सिडको परिसरातील झुडिओच्या पाठीमागील मुख्य रस्त्यालगत नाल्याजवळ सुरू असलेल्या कथित अवैध धंद्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। या ठिकाणी यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र कारवाई होऊनही संबंधित प्रकार पुन्हा सुरू असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येतोय। विशेष म्हणजे या ठिकाणापासून काही अंतरावर 2 नगरसेवकांचे कार्यक्षेत्र असतानाही दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी कथित वेश्या व्यवसाय सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। यामुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। यापूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतरही जर त्याच ठिकाणी पुन्हा अवैध प्रकार सुरू होत असेल तर संबंधितावर कारवाईचा धाक राहिला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। केवळ गुन्हा दाखल करून न थांबता या प्रकाराच्या मुळाशी जाऊन संबंधित व्यक्ती आणि ठिकाणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये। दरम्यान नुकताच पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करणार का, याकडे सिडको वासियांचे लक्ष लागले आहे। या ठिकाणी यापूर्वी गुन्हा दाखल झालेला असतानाही कथित अवैध धंदा सुरू असल्याने कारवाई झाली, मग धंदा पुन्हा सुरू कसा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय।